चालू घडामोडी, राजकीय व घटनात्मक, राज्यघटनेचे अनुच्छेद 142 आणि ए.जी. पेरारीवलन यांची सुटका। सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या अनुच्छेद 142 अन्वये पूर्ण न्याय देण्यासाठी आपल्या असाधारण अधिकाराचा वापर मे 2022 मध्ये केला। त्यानुसार न्यायालयाने माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्येप्रकरणी ए.जी. पेरारीवलन यांची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत। खुनाच्या प्रकरणामध्ये दोषींनी अनुच्छेद 161 अन्वये केलेल्या माफीच्या याचिकेबाबत राज्यपालाला मदत आणि सल्ला देण्याचा अधिकार राज्य सरकारांना असल्याचे मान्य करत न्यायालयाने संघराज्यवादाचे रक्षण केले। राज्यघटनेचा अनुच्छेद 161 राज्याच्या राज्यपालास कार्यकारी अधिकाराच्या व्याप्तीत येणाऱ्या अशा बाबींशी संबंधित असलेल्या कोणत्याही कायद्याविरुद्ध केलेल्या कोणत्याही अपराधाबद्दल दोषी ठरविण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला शिक्षेबद्दल क्षमा करण्याचा, शिक्षेस तहकुवी देण्याचा, शिक्षेस स्थगिती देण्याचा किंवा शिक्षेत सूट देण्याचा अथवा शिक्षादेश निलंबित करण्याचा, त्यात सूट देण्याचा किंवा तो सौम्य करण्याचा अधिकार असेल। सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय 2018 मध्ये तामिळनाडूच्या मंत्रिमंडळाने पेरारीवलन यांना माफ करण्याचा राज्यपालांना दिलेला सल्ला घटनेच्या अनुच्छेद 161 राज्यपालांचा क्षमाशीलता अधिकार अंतर्गत बंधनकारक होता। माफीच्या याचिकेवर निर्णय घेण्यास राज्यपालांच्या अनिच्छेमुळे पेरारीवलनला न्याय देण्यासाठी अनुच्छेद 142 अंतर्गत आपल्या घटनात्मक अधिकारांचा वापर करण्यास न्यायालयाला भाग पाडले आहे। सर्वोच्च न्यायालयाने पेरारीवलनची सुटका करण्यासाठी घटनेच्या कलम 142 चा वापर केला, जो त्याला पूर्ण न्याय देण्यासाठी न्यायालयाला असाधारण अधिकार देतो। भारतीय दंड संहितेच्या कलम 302 हत्या नुसार खटल्यात माफी देण्याचा अधिकार केवळ राष्ट्रपतींना आहे, राज्यपालांना नाही। हा केंद्राचा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळून लावला। न्यायालयाने म्हटले की या वादामुळे अनुच्छेद 161 डेड लेटर होईल आणि त्यामुळे एक विलक्षण परिस्थिती निर्माण होऊन राज्यपालांनी गेल्या 70 वर्षापासून खून प्रकरणामध्ये दिलेली माफी अवैध ठरेल। अनुच्छेद 142 हा अनुच्छेद सर्वोच्च न्यायालयाला विवेकाधीन अधिकार प्रदान करतो। सर्वोच्च न्यायालय आपल्या अधिकारितेचा वापर करत असताना त्यांच्या समोर प्रलंबित असलेल्या कोणत्याही वादात किंवा प्रकरणात पूर्ण न्याय करण्याकरिता आवश्यक असेल असा हुकुमनामा करू शकते किंवा आदेश देऊ शकते आणि याप्रमाणे केलेला कोणताही हुकुमनामा किंवा दिलेला कोणताही आदेश संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्यान्वये विहित करण्यात येईल अशा रीतीने आणि त्यासंबंधी याप्रमाणे तरतूद केली जाईपर्यंत राष्ट्रपती आदेशाद्वारे विहित करेल अशा रीतीने भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र बजावणी योग्य असतो। सर्वोच्च न्यायालयाने गेल्या काही वर्षात खालील नमूद खटल्यांमध्ये दिलेल्या निकालाद्वारे अनुच्छेद 142 ची व्याप्ती निश्चित केली आहे। प्रेमचंद गर्ग विरुद्ध उत्पादन शुल्क आयुक्त यूपी अलाहाबाद 1962, E.R. अंतुले विरुद्ध R.S. नायक आणि अनर 1988, युनियन कार्बाइड कॉर्पोरेशन विरुद्ध युनियन ऑफ इंडिया 1991, सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन विरुद्ध युनियन ऑफ इंडिया 1998। समाजातील विविध वंचित घटकांना संपूर्ण न्याय मिळवून देण्यासाठी किंवा पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने अनुच्छेद 142 चा वापर वेळोवेळी केला आहे। अनुच्छेद 142 च्या वापराला अनेकदा न्यायिक सक्रियता ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम असे संबोधले जाते। खालील प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने अनुच्छेद 142 मधील अधिकारांचा वापर केला होता। युनियन कार्बाइड प्रकरण, भोपाळ वायू दुर्घटना 1989 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने भोपाळ गॅस दुर्घटनेतील पीडितांना नुकसान भरपाई देण्यासाठी अनुच्छेद 142 लागू केला होता। कोळसा खाण वाटप प्रकरण, सर्वोच्च न्यायालयाने 1993 पासून मंजूर केलेल्या कोळसा खाणीचे वाटप रद्द करण्यासाठी अनुच्छेद 142 मधील तरतूद वापरून 2014 मध्ये बेकायदेशीर कोळसा खाणीवर दंड ठोठावला होता। महामार्गावरील दारू विक्री बंदी प्रकरण 2016 मध्ये अनुच्छेद 142 अन्वये सर्वोच्च न्यायालयाने महामार्गाच्या बाहेरील काठापासून 500 मीटर अंतरापर्यंत दारू विक्रीवर बंदी घातली। ड्रिंक अँड ड्राईव्हमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी असा निर्णय घेण्यात आला होता। अयोध्या खटला, अयोध्या प्रकरणावरील 2019 सालच्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने
अनुच्छेद 142 मधील असाधारण अधिकार वापरून अयोध्येतील वादग्रस्त क्षेत्राबाहेरील 5 एकर जमीन मुस्लिम पक्षांना देण्याचे आदेश दिले होते. पुरातत्व विषयक केंद्रीय सल्लागार मंडळ CABA. अलीकडेच सरकारने पुरातत्व विषयक केंद्रीय सल्लागार मंडळाचे सेंट्रल ॲडवायझरी बोर्ड ऑन आर्किओलॉजी CABA पुनर्गठन केले आहे. CABA विषयी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खाते ASI आणि पुरातत्व संशोधन क्षेत्र यांच्यातील संपर्क मजबूत करण्यासाठी याची स्थापना करण्यात आली. या मंडळामध्ये भारत सरकारने त्यांच्या वैयक्तिक क्षमतेनुसार नामनिर्देशित केलेल्या 5 व्यक्ती आणि ASIचे माजी महासंचालक यांचा समावेश असेल. मंडळाची वर्षातून एकदा बैठक होते. कार्य केंद्राला त्यांच्या सदस्यांनी संदर्भित केलेल्या पुरातत्व शास्त्राशी संबंधित बाबीवर सल्ला देणे. हे मंडळ पुरातत्व संशोधन करणाऱ्या भारतीय विद्यापीठांशी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या जवळच्या संपर्कांना प्रोत्साहन देईल. आंतरराज्य परिषद पुनर्रचना. अलीकडेच आंतरराज्य परिषदेची इंटरस्टेट काउन्सिल ISC ची पुनर्रचना करण्यात आली आहे. या परिषदेमध्ये पंतप्रधान, अध्यक्ष, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि 6 केंद्रीय मंत्री सदस्य म्हणून समाविष्ट आहेत. आंतरराज्य परिषदेसाठी आता 10 केंद्रीय मंत्री स्थायी निमंत्रित सदस्य असतील. सरकारने आंतरराज्य परिषदेच्या स्थायी समितीची पुनर्रचना केली असून केंद्रीय गृहमंत्री तिचे अध्यक्ष आहेत. आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री देखील आंतरराज्य परिषदेच्या स्थायी समितीचे सदस्य असणार आहेत. आंतरराज्य परिषद इंटरस्टेट काउन्सिल ISC. पार्श्वभूमी केंद्र राज्य संबंधांचे मूल्यांकन करण्यासाठी 1988 मध्ये स्थापित सरकारी आयोगाच्या महत्त्वाच्या शिफारशीनुसार भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 263 नुसार सल्लामसलत करण्यासाठी स्वतंत्र राष्ट्रीय मंच म्हणून कायमस्वरूपी आंतरराज्य परिषद स्थापन करण्यात आली. आंतरराज्य परिषद ही एक शिफारस करणारी संस्था आहे. केंद्र आणि राज्य किंवा राज्यांमधील समान हिताच्या विषयाची चौकशी आणि चर्चा करण्याचा अधिकार तिला देण्यात आला आहे. ही परिषद या विषयावरील धोरण आणि कृतीचा उत्तम समन्वय साधण्यासाठी आणि राज्यांना सामान्य हिताच्या बाबीवर विचार विनिमय करण्यासाठी शिफारस देखील करते. परिषदेची वर्षातून किमान 3दा बैठक होऊ शकते. परिषदेची स्थायी समितीही असते. परिषदेची रचना: अध्यक्ष पंतप्रधान, सदस्य सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, सदस्य विधानसभा असलेल्या केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि विधानसभा नसलेल्या केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक आणि राष्ट्रपती राजवटीत राज्यांचे राज्यपाल. सदस्य केंद्रीय मंत्रिमंडळातील कॅबिनेट दर्जाचे 6 मंत्री सदस्य म्हणून पंतप्रधान नामनिर्देशित करतात. आंतरराज्य परिषदेचे कार्य: देशातील सहकारी संघराज्यवादाचा प्रचार आणि समर्थन करण्यासाठी एक मजबूत संस्थात्मक फ्रेमवर्क तयार करणे, नियमित बैठका आयोजित करून परिषद आणि क्षेत्रीय परिषदांना सक्रिय करणे, केंद्र राज्य आणि आंतरराज्य संबंधाच्या सर्व प्रलंबित आणि उदयोन्मुख मुद्द्यावर विभागीय परिषद आणि आंतरराज्य परिषदेद्वारे विचार करविणे, त्याने मांडलेल्या शिफारशीच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी एक प्रणाली विकसित करणे. परिषदेची स्थायी समिती: 1996 मध्ये परिषदेच्या सतत सल्लामसलत आणि प्रकरणावर प्रक्रिया करण्यासाठी तिची स्थापना करण्यात आली. त्यात पुढील सदस्यांचा समावेश आहे: अध्यक्ष म्हणून केंद्रीय गृहमंत्री, 5 कॅबिनेट मंत्री, 9 मुख्यमंत्री. परिषदेला आंतरराज्य परिषद सचिवालयाद्वारे मदत केली जाते. या सचिवालयाची स्थापना 1991 मध्ये करण्यात आली. भारत सरकारचे सचिव त्याचे नेतृत्व करतात. 2011 पासून ते विभागीय परिषदाचे सचिवालय म्हणून देखील कार्य करते. कार्य: स्थायी समितीमध्ये सतत सल्लामसलत आणि परिषदेच्या विचारार्थ प्रक्रिया केल्या जातात. केंद्र राज्य संबंधाशी संबंधित सर्व बाबींवर आंतरराज्य परिषदेमध्ये विचारात घेण्यापूर्वी प्रक्रिया केल्या जातात. स्थायी समिती परिषदेच्या शिफारशीवर घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवते. अध्यक्ष किंवा परिषदेने संदर्भित केलेल्या इतर कोणत्याही बाबींवर विचार करते. ज्ञानव्यापी मस्जिद प्रकरण आणि पूजा उपासना स्थळे कायदा 1991. वाराणसीच्या ज्ञानव्यापी मस्जिद वादाच्या निमित्ताने
पूजा उपासना स्थळे विशेष तरतुदी कायदा 1991, द प्लेस ऑफ वर्शिप स्पेशल प्रोव्हिजन्स ॲक्ट 1991 चर्चेत आला आहे. ज्ञानव्यापी मस्जिद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने हिंदू भाविकांनी दाखल केलेल्या दिवाणी तक्रार ही दिवाणी न्यायाधीशांकडून वरिष्ठ विभाग वाराणसी जिल्हा न्यायाधीशांकडे हस्तांतरित केली. काय आहे प्रकरण? वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराच्या बाजूला असलेल्या ज्ञानव्यापी मस्जिदीवरून पुन्हा वाद सुरू झाला आहे. ज्ञानव्यापी मस्जिद ही मस्जिद होती की आधी मंदिर होते यावरून वाद आहे. ज्ञानव्यापी मस्जिदीच्या जागेवर ताबा सांगणारा दावा स्वयंभू ज्योतिर्लिंग भगवान विश्वेश्वर यांच्या वतीने वाराणसी जिल्हा न्यायालयात 1991 मध्ये दाखल करण्यात आला. त्यावर या मस्जिदीची व्यवस्था पाहणाऱ्या अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीने 1998 मध्ये आक्षेप घेतला. 1991च्या पूजा उपासना स्थळे कायद्यानुसार ज्ञानव्यापी मस्जिदीचे रूपांतर करण्याबाबत कोणत्याही न्यायालयात खटला दाखल करता येऊ शकत नाही असा युक्तिवाद मुस्लिम पक्षकाराने केला होता. अलीकडे 5 महिलांनी ज्ञानव्यापी मस्जिद परिसरात असलेल्या शृंगार देवीची पूजा करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. 5 हिंदू महिलांच्या याचिकेवर सुनावणी करताना वाराणसीच्या दिवाणी न्यायालयाने मस्जिद परिसराचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. या सर्वेक्षणादरम्यान मशिदीच्या आवारात शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षकारांकडून करण्यात आला, तर हे शिवलिंग नसून एक कारंजे असल्याचा दावा मुस्लिम पक्षकार करत आहेत. 1991च्या पूजा उपासना स्थळे कायद्यानुसार हे सर्वेक्षण बेकायदेशीर असल्याचा दावा मुस्लिम पक्षकारांचा आहे, तर हा कायदाच रद्द करण्याची मागणी हिंदू पक्षकार करत आहेत. पूजा उपासना स्थळे कायदा 1991 विषयी 1991 मध्ये PV नरसिंहराव पंतप्रधान असताना भारतीय संसदेने प्लेस ऑफ वर्शिप ॲक्ट अर्थात पूजा उपासना स्थळे कायदा 1991 संमत केला होता आणि 11 जुलै 1991 पासून तो अंमलात आला आहे. सरकारने अयोध्येतील तत्कालीन बाबरी मस्जिद राम जन्मभूमी वादाची दखल घेऊन हा कायदा केला होता, जेणेकरून अयोध्येखेरीज अनेक धार्मिक स्थळांचे वाद उकळून काढणे या कायद्यामुळे प्रतिबंधित होईल. भारतातील सर्वच धर्म व पंथाच्या पूजा उपासना स्थळांबाबत 15 ऑगस्ट 1947 रोजी तशी स्थितीच ठेवण्याचे बंधन राज्य यंत्रणा आणि नागरिकांवर कायदा घालतो. तसेच हे बंधन मोडणाऱ्यांना 3 वर्षाची कैद, या गुन्ह्याला मदत करण्यासाठी ही शिक्षा आहे. या गुन्ह्याला मदत करणाऱ्यांनाही शिक्षा अशी तरतूद करतो. कोणत्याही प्रार्थना स्थळाचे रूपांतर करण्यास मनाई करणारा हा कायदा आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी देशात अस्तित्वात असलेल्या कोणत्याही उपासना स्थळांचे धार्मिक स्वरूप टिकवून ठेवण्यासाठी आणि त्याच्याशी संबंधित बाबींसाठी कायदा असे त्याचे वर्णन केले आहे. कलम 3 कायद्याचे कलम कोणत्याही धार्मिक संप्रदायाच्या उपासनेच्या ठिकाणचे पूर्ण किंवा अंशतः भिन्न धार्मिक संप्रदायाच्या किंवा अगदी त्याच धार्मिक संप्रदायाच्या भिन्न भागाच्या पूजास्थानात रूपांतर करण्यास प्रतिबंधित करते. कलम 4.1 15 ऑगस्ट 1947 रोजी प्रार्थना स्थळांचे धार्मिक स्वरूप जसे अस्तित्वात होते तसेच राहील असे घोषित करते. कलम 4.2 15 ऑगस्ट 1947 रोजी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही धार्मिक स्थळांच्या धर्मांतराच्या संदर्भात कोणताही खटला किंवा कायदेशीर कार्यवाही कोणत्याही न्यायालयासमोर प्रलंबित आहे ती रद्द केली जाईल आणि कोणताही नवीन वाद किंवा कायदेशीर कारवाई संस्थापित केली जाणार नाही. कलम 5 हा कायदा राम जन्मभूमी बाबरी मस्जिद खटल्याचा आणि त्याच्याशी संबंधित कोणत्याही दाव्याला, अपिलाला किंवा कार्यवाहीला लागू होणार नाही. कलम 6 कायद्याच्या कलम 6 मध्ये कायद्याच्या तरतुदीचे उल्लंघन केल्याबद्दल दंडासह जास्तीत जास्त 3 वर्षाच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. कायद्यातून सूट असे काही खटले जर हा कायदा अंमलात येण्याच्या म्हणजे 11 जुलै 1991 या तारखेच्या आधीपासून रेंगाळले असतील तर मात्र ते तसेच राहतील असे याच कलमाचे उपकलम 2 नमूद करते. पुरातत्व खात्याद्वारे संरक्षित वास्तूंना वरील तरतुदी लागू होणार नसल्याचा खुलासा 4.3.1 मध्ये आहे. कायद्याचे कलम 5
अत्यंत स्पष्टपणे राम जन्मभूमी खटल्याचा उल्लेख करून अयोध्ये प्रकरणास या कायद्याची कलमे लागू होणार नाहीत असा खुलासा करते. कायद्यावरील टीका. या कायद्यामुळे राज्यघटनेचे अनुच्छेद 14 व 15(1), 25 व 26 तसेच 29(1) चा भंग होतो असे या याचिकेचे म्हणणे होते. अनुच्छेद 32 आणि 226 नुसार सर्वोच्च व उच्च न्यायालयांना सरकारकडे जाब विचारण्याची असलेली मुभाच हा कायदा संकुचित करतो. हा कायदा मनमानी, अतार्किक, पूर्वलक्षी कट ऑफ तारीख 15 ऑगस्ट 1947 लादतो आणि हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख यांचे धार्मिक अधिकार कमी करतो. माणिक साहा त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री. माणिक साहा यांनी 15 मे 2022 रोजी त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तसेच साहा हे त्रिपुराचे 11वे मुख्यमंत्री ठरले आहे. आधीचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देव यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर साहा यांची राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. माणिक साहा त्रिपुरा राज्याचे प्रदेशाध्यक्ष असून ते राज्यसभेचे खासदारही आहेत. माणिक साहा यांनी 2016 मध्ये काँग्रेस सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना 2020 मध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले आणि याच वर्षीच्या मार्च 2022 मध्ये त्यांची राज्यसभेवर निवड झाली. याआधी बिप्लब कुमार देव यांनी राज्यातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाची 25 वर्षाची राजवट संपवत 2018 मध्ये त्रिपुरामध्ये भारतीय जनता पक्षाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.